नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. ॲक्सिडेंटमध्ये विमान अपघातात त्यांचं निधन झालं. काय झालं मित्रांनो, अजित पवार सकाळी 8:10 मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी निघाले. विमानात बसले. VSR कंपनीचं विमान होतं. पायलट पकडून 6 जण होती आणि उडालं व्यवस्थित. 8:50 ते बारामतीला म्हणजे बारामतीत पोहोचलं. पण जेव्हा लँडिंग करतात ना, तेव्हा काय झालं काय माहिती, म्हणजे त्यांना दिसलं नाही की काय इश्यू झाला. ते क्रॅश झालं, विमान क्रॅश झालं आणि पूर्ण जळलं, स्फोट झाले त्याच्यात. आणि त्याच्यात अजित पवार आणि 6 जण म्हणजे पायलट, ते अटेंडंट असते ती, असे 6 जण मृत्युमुखी पडले. खूपच दुःखद घटना आहे ही. म्हणजे महाराष्ट्राला हादरा देणारी घटना. म्हणजे कोणाला ध्यानीमनी पण नसेल की असं काय होईल. विजय रुपाणी CM होते गुजरातचे, त्यांची पण आता विमान अपघातात मृत्यू पावले होते ते. त्याच्यानंतर आता अजित पवार या दुर्घटनेत त्यांनी आपला जीव गमावला. तर ह्या घटना विमानाच्या होत आहेत सारख्या, तर त्याच्या सिक्युरिटी आणि सेफ्टी नीट लक्ष दिलं जात नाही भारतात, असं मला वाटतं मित्रांनो. स्पेशली विमान अपघातात जसं थॉरो आणि चेकिंग झालं पाहिजे ना प्रत्येक विमानाचं, लँडिंग आणि टेक ऑफ करण्याच्या आधी ज्या SOPs फॉलो केल्या पाहिजेत ना, त्या कुठेतरी काहीतरी गफलत होते. त्याचंच हा दिसतंय. पण खूपच एकदम चांगला नेता, काम करणारा, आणि ते पहिले खासदार म्हणून निवडून आले 91मध्ये. नंतर मग विधानसभेत निवडून आले, बारामतीतून आमदार झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. खूपच काम केले त्यांनी. अर्थ, जलसंपदा, बरेच त्यांनी हे जे खाती सांभाळली. असे मल्टी टॅलेंटेड, थोडे रागीश पण थोडे मस्करी करणारे पण, असे नेतृत्व होतं. एक कॅरेक्टर होतं अजित पवार. खूपच दुःखद घटना ही. महाराष्ट्राला हादरा देणारी घटना आहे. देवेंद्र फडणवीस आणि आपले CM आहेत, त्यांनी 3 दिवसाचा शोक व्यक्त केला आहे सरकारी. आणि पर्सनल लॉस पण सांगितलं त्यांनी. बरेच राजनेते, अभिनेते, सचिन तेंडुलकर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि खूपच दुःखद घटना आहे ही. म्हणजे आपण महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला आहे हे आपण म्हणू शकतो. पण खूपच ही घटना, VSR कंपनीचं विमान, त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या 6 जण मृत्युमुखी पावतात. खूपच दुर्दैवी आहे आणि काळजाचा चटका देणार आहे. सुप्रिया सुळे आता सगळे त्यांच्या घरी गेले होते. सुप्रिया सुळेंचं स्टेटस उद्ध्वस्त म्हणून त्यांनी ठेवलं होतं. खरोखरच निशब्द आहोत आणि उद्ध्वस्तच. मी तर प्रार्थना करतो की त्यांच्या परिवाराला शक्ती मिळो हे दुःख पचवण्याची. खूपच दुःखद घटना आहे. पूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे मित्रांनो या घटनेने. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा.